जागतिक महिला दिनानिमित्त मुंबईसह देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केले जाते। मुंबईच्या अंधेरी पोलीस ठाण्यामध्ये देखील परिमंडळ 10चे पोलीस उपायुक्त दत्ताजी नलावडे आणि वरिष्ठ पोलीस उमेश मच्छिंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण पोलीस ठाण्यामध्ये आज जो आहे तो महिला दिनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। संपूर्ण पोलीस ठाणे आज महिलांच्या ताब्यात दिलेले आहे। असं जर पाहिलं तर महिला ह्या कुठेही कमी नाहीत आणि आज त्यांच्याकडे हा पोलीस ठाण्याचा कारभार दिलेला आहे। काय वाटते आज आपण एक महिला पोलीस अधिकारी म्हणून या ठिकाणी कार्यरत आहात। संपूर्ण पोलीस ठाण्याचा कारभार आज जो महिला पोलिसांच्या हातात दिलेला आहे, नेमकी काय पहिली प्रतिक्रिया आहे सांगा? सर, महिला दिन जो साजरा केलेला जातो आहे अंधेरी पोलीस स्टेशनला, त्यासाठी खरंच खूप छान वाटतं आहे। कारण की ज्या प्रकारे सरांनी रॅली वगैरेचं जे आयोजन केलेलं आहे आणि DCP सरांनी येऊन इकडे सगळ्यांना ज्या पद्धतीने येऊन गुच्छ वगैरे दिलेला आहेत ते आम्हाला आवडलेलं आहे। आणि महिला दिनानिमित्त ज्या पद्धतीने सगळ्यांना येऊन ज्या समानता वगैरे ज्या पद्धतीने केलेलं आहे ते आम्हाला आवडलेलं आहे। नक्कीच राजकारणामध्ये पाहिलं तर 50% आरक्षण असतं, मात्र आज 100% कारभार जो आहे तो महिला पोलिसांच्या हातात दिलेला आहे। काय वाटतं एक महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून आपल्याला? सर, समानता आलेली आहे, सर्व ठिकाणी बऱ्यापैकी आलेली आहे, परंतु आमचा विरोध पुरुषांना नाही आहे, तर जी काही थोडीफार जी पुरुषी प्रवृत्ती आहे महिलांवर अधिकार गाजवण्याची आणि त्यांच्यावर अन्याय करण्याची, तर त्याच्या विरोधात आहे। आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला आमच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळावं की जेणेकरून आम्ही आमचं काम निर्भयपणे पार पाडून समाजाची सेवा करू शकू। नक्कीच या ठिकाणी अजूनही काही महिला पोलीस उपनिरीक्षक आहेत, तर काय सांगाल? आज संपूर्ण कारभार महिलांच्या हाती दिलेला आहे। कामाच्या ठिकाणी अनेकदा पुरुष एक हे असतो, वर्चस्व असतं, मात्र आज तुम्ही स्वतः संपूर्ण पोलीस स्टेशन तुमच्या नियंत्रणाखाली ठेवताय। जागतिक ज्या काही तक्रारी असतील, महिलांच्या असतील, पुरुषांच्या असतील, या हाताळताना एक पोलीस अधिकारी म्हणून आता काय दडपण येईल या संदर्भात? नाही, कुठल्याही प्रकारचं दडपण येणार नाही। कारण कसं आहे की अगोदरच जे रेग्युलरचं करिक्युलम असतं पोलीस ठाण्याचं ते महिलांना वेगळं आणि पुरुषांना वेगळं असं काहीही नसतं आमच्याकडं। त्यामुळं असं दडपण कुणालाही येणार नाही। फक्त एवढं आहे की आमच्यावर जो वरिष्ठांनी दाखवलेला विश्वास आहे तो खूप मोठा आहे की अख्खं पोलीस स्टेशन आम्ही सांभाळू शकतो, याची त्यांना आमच्यावर जो विश्वास आहे तो खूप मोठा आहे। बाकी कुठल्याही प्रकारचं दडपण येणार नाही, कारण पोलीस स्टेशनला SHO स्टेशन हाऊस ऑफिसर जो असतो तो बऱ्यापैकी याच्या अगोदर पण सगळे गुन्हे हे तो सांभाळत असतो आणि सगळ्या तक्रारी घेत असतो, त्याचा पूर्णतः तपास करून तो कोर्टात सुद्धा पाठवत असतो। कुठल्याही वेळेला असं नाही होत की बाबा ती लेडीज आहे म्हणून तिला मागं ठेवा, असा कधीही व्ह्यू आमच्या पोलीस खात्यामध्ये तरी आत्तापर्यंत मला तरी पाहायला भेटला नाही। आणि मी जर हा व्हिडिओ जनतेपर्यंत जाणार आहे तर एकच आव्हान करेल की बऱ्याच वेळेला अजून पण असं आहे की पोलीस खात्यामध्ये येताना असा विचार केला जातो की लेडीज आहे तर पाठवायला नको, पण खरं सांगू पोलीस खात्या इतकं सुरक्षित स्थळ आणि मुंबई इतकं सुरक्षित स्थळ या दुसऱ्या कुठल्याच खात्यामध्ये मला तरी अजूनपर्यंत दिसलं नाही आणि याचा मला सार्थ अभिमान आहे। नक्कीच मुंबई सुरक्षित आहे आणि महिला पोलिसांमुळे मुंबई सुरक्षित। आपण देखील या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहत आहे। आज संपूर्ण चार्ज तुमच्या हातामध्ये आहे, तर एकंदरीत वातावरण संपूर्ण महिलांच्या ताब्यात आहे, तर आपले जे सहकारी महिला आहेत त्यांच्याशी आपला आज कसा व्यवहार राहील या संदर्भात? माननीय उपायुक्त सर इथं प्रेझेंट आहेत, तसेच अंधेरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र साहेब, या सर्वांनी मिळून आम्हाला खूप प्रोत्साहन दिले। आज हा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, तर आम्ही त्यांना आज दाखवून देऊ शकतो की महिलाही पोलीस स्टेशन पूर्णपणे सांभाळू शकतात। नक्कीच महिला कुठेही कमी नाहीत आणि या महिलांकडून पोलीस स्टेशन सांभाळण्याची जी जबाबदारी वरिष्ठांनी दिलेली आहे ती जबाबदारी आज आम्ही निश्चितपणे पार पाडू। आणि मुंबई पोलिसांमुळेच सुरक्षित आहे आणि मुंबईसारखं दुसरं शहर सुरक्षित नाही असा विश्वास जो आहे तो या ठिकाणी महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला। कॅमेरा पर्सन अरविंद रावराणेसह मी संजय गडदे, साम TV न्यूज, मुंबई।